नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, उडीद, मका आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत. मागील 3 दिवसांच्या चढ उतारानंतर सोयाबीनचे भाव आज स्थिर दिसले. बाजारातील सोयाबीनची आवक पुन्हा कमी होतीये. पॅनिक सेलिंग थांबल्यानंतर सोयाबीनचे पडलेले भाव पुन्हा सावरताना दिसले. सोयाबीन प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आज प्रति क्विंटल सरासरी 5,500 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोयाबीनच्या भावाला चांगला आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाला सध्या उठाव कमी दिसतोय. बाजारातील कापसाची आवकही कमीच आहे, तरीही कापसाचा भाव दबावात आहे. आज कापूस देशातील बाजारात स्थिर होता. कापसाची बाजार समित्यांमधील विक्री 7,600 ते 8,000च्या दरम्यान होतीये. सीसीआयने कापूस विक्रीचे भाव कमी केलेत, तरीही सीसीआयच्या कापूस विक्रीला व्यापारी, मिल्स आणि निर्यातदारांचा प्रतिसाद कमी मिळतोय. कापसाची आयातही सुरू आहे, त्यामुळे कापसाचे भाव पुढील काळात सीसीआयच्या कापूस दरानुसार बदलण्याची शक्यता आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारात सध्या उडदाची आवक कमी आहे, तर उडदाला चांगला उठावे असं असतानाही उडदाचे भाव दबावात आहेत. उडदाला सध्या प्रति क्विंटल सरासरी 6,800 ते 7,300 रुपयांचा भाव मिळतोय, तर उडदाचा हमी भाव 7,800 रुपये. सध्या बाजारातील आवक कमीच असली तरी आयात सुरू आहे. आयातीचा दबाव दरावर दिसून येतोय. तसंच इतर कडधान्यांचे भाव दबावात आहेत, याचाही परिणाम होतोय. उडदाचे भाव आणखी काही दिवस या पातळीच्या दरम्यान दिसू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मक्याचे भाव मागील काही दिवसांपासून कमीच आहेत. मक्याची बाजारातील आवक काहीशी सुधारलेली दिसतेय, तर दुसरीकडे मक्याला इथेनॉलसाठी असलेला उठाव कमी दिसतोय. त्यातच अमेरिकेतून DDGSची आयात होणार असल्याची बातमी बाजारात पसरली आहे. याचा मक्याच्या भावावर परिणाम होतोय. सध्या मका बाजारात 1,500 ते 1,700 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. मक्याचा भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात भेंडीचा भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. बाजारातील भेंडीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. भेंडीला उठाव चांगला आहे, यामुळे दर टिकून आहेत. यंदा अनेक भागात भेंडीची लागवड कमी असल्याचं शेतकरी सांगतात. याचा परिणाम अवकेवर दिसतोय. सध्या भेंडी प्रति क्विंटल सरासरी 3,000 ते 4,000 रुपयाने विकली जाते. पुढील काही दिवस राज्यातील बाजारात भेंडीची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे भेंडीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज भेंडी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.